या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय प्रतापराव दिघावकर यांना मी विनंती करते त्यांनी पुढे यावं. छत्रपती शिवाजी महाराज की. विश्वजननी आई जिजाऊ, विश्वरत्न महानायक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्फूर्तीस अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ छत्रपती पुरस्काराचे विजेते सर्व पंचक्रोशीत आलेले सर्व सन्माननीय बळीराजा, टेंबे गावातले माझे बंधू माता भगिनींनो, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात भाग्याचा दिवस आहे. मी बरेच कार्यक्रम केलेत, बरेच उद्घाटन केलेत, बऱ्याच शाली अंगावर चढवल्या, अंगावर घेतल्या, पण भाऊसाहेब टेंबे गावात 34 स्वातंत्र्य सैनिक आहेत. ही आपल्यासाठी नाही तर ही भारतासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यामुळे हा सर्वांना आदर्श घेण्याची गोष्ट आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. की छत्रपती शिवाजी महाराज असं नाव कुठेही ऐकलं तरी माणूस झोपेत की जय म्हणतो. हे जगातलं फक्त एकटं व्यक्तिमत्व आहे. आणि मी ज्यावेळेस अमेरिकेत कमांडो कोर्स करायला गेलो त्यावेळेस छत्रपतींचा गनिमी कावा कसा असतो तो तिथं आम्हाला शिकवायला लागले. आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही कमांडो कोर्सला आम्हाला गुरिला टेक्निक शिकवतात, पण हे गुरिला टेक्निक ही जगाला जी देण आहे ती माझ्या राजाची देण आहे, माझ्या जाणत्या राजाची देण आहे. आणि ज्या दिवशी त्यांना समजलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला, कर्मभूमीतला आणि मातृभूमीतला आहे, माझ्याकडे बघण्याचा सगळ्याचा दृष्टिकोन बदलून गेला. जर आज ही भारतातली लोकशाही, आज जगामध्ये भारताच्या फक्त 2 गोष्टींमुळे भारताचं महत्व जगात आहे. एक म्हणजे भारतातले अत्यंत तरुण, हुशार, बुद्धिमान इंजिनियर्स आणि विद्यार्थी, आणि दुसरी भारताची लोकशाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जरी आम्ही 26 जानेवारी 1950ला सार्वभौम भारत म्हणून डिक्लेअर झालो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा खरी लोकशाही होती हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. नई सोच है नई दिशा है नए बनाए रास्ते, नई सोच है नई दिशा है नए बनाए रास्ते, अपने लिए नई यारो जिए वतन के वास्ते, जिए वतन के वास्ते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व आतापर्यंत मी बरेच पुस्तकं वाचली, पण तसं नव्हतं. एक छोटं उदाहरण सांगतो. ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराज ठरवायचे की ही मोहीम हाती घ्यायची, आणि त्यावेळेस त्यांच्या सरदारांना सर्वांना माहित होतं की या मोहिमेत आपला जीव जाऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तोंडातून काढला शब्द की ही मोहीम घ्यायची. येसाजी कंके यायचे, तानाजी मालुसरे यायचे, सूर्यकांत बांदल यायचे, शेलार मामा यायचे आणि सांगायचे की महाराज, राजे, आम्ही तिथे जातो. जगात फक्त जगण्यासाठी स्पर्धा मी बघितल्या, पण छत्रपतीच्या काळात त्यांचा प्रत्येक मावळा मरण्यासाठी स्पर्धा करत होता. हा एकटं नेतृत्व या जगाने दिलं. मित्रो, आपल्याला माहित नसेल, आता टेंब्याचे आणि आमचे फार जुने संबंध आहेत. आम्ही पण दिगाव्याचे आयरे आणि टेंबेकर आयरे पण दिगाव्याचे. आणि 1975-76 पर्यंत एकमेकाचे आम्ही सूतक पाळायचो. मी पण आयरे आहे, दिगाव्याचा आयरे म्हणजे तुमच्याच गावातला आयरे आहे, त्यामुळे मी बाहेरचा पाहुणा नाहीये. त्यामुळे मला खटकायचं की प्रमुख अतिथी, प्रमुख अतिथी. म्हटलं काय लावून दिलं यांनी? तुमच्या घरातला माणूस आहे मी आयरे आहे, दिगाव्याचा आहे,
आणि सर्व टेंबेकर आयरे पण दिगावाचे आहेत. आणि आज एका दिगावकरांचं, एका आयरेंचं पुतळ्यांचं अनावरण दुसऱ्या आयरेंच्या हाताने झालं, याच्यासारखा दुग्ध शर्करा योग याच्या पुढे येणार नाही हे मी सांगतो. जर एका छोट्याशा गावात 34 स्वातंत्र्य सैनिक होत असतील आणि कसलीही अपेक्षा न बाळगता, मी चर्चा करत होतो, काही स्वातंत्र्य सैनिकांना रेल्वेचा एसीचा फर्स्ट क्लासचा पास मिळाला, पण त्यांनी 1 किलोमीटर सुद्धा प्रवास केला नाही. ही आपली ध्यानात आहे, हे आपलं चारित्र्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर कधी कधी बातम्या यायच्या, बोगस स्वातंत्र्य सैनिकाच्या सुद्धा बातम्या यायच्या. पण इथले ओरिजिनल स्वातंत्र्य सैनिकांची लिस्ट बघितली मी, कोणाला काय जखमा झाल्या होत्या, कोणाला कुठल्या जेलमध्ये ठेवलं होतं. आणि टेंबेची भूमी इतकी प्रेरक असेल, इतकी चेतनादायी असेल, आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आणि याच्या पुढे सुद्धा बापू येणार नाही असा दिवस माझ्या आयुष्यात. आणि हे स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलेलं आहे, ज्यांनी घाम दिलेला आहे, ज्यांनी भौतिक सुखाची तिलांजली दिली आहे, घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आणि काही स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या पत्नीचं कुंकू पुसून या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आहे. यांचं जर आपल्याला हौतात्म्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की माझा भारत देश महासत्ता कशी होईल. आणि काही दुसऱ्यांच्या हातात नाहीये. ज्या दिवशी माझा बळीराजा खऱ्या अर्थाने काबाड कष्ट करून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास येईल. आज जगामध्ये सगळ्यात हुशार इंजिनियर कुठे असतील ते माझ्या भारत देशात आहेत. आज जगातल्या सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांचे सीईओ, मॅनेजिंग डायरेक्टर आपले भारतीय. त्यामुळे हा देश महासत्ता होणार हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही, किंवा रस्त्यावर जे लोक पोपट घेऊन बसतात ते पण भविष्य सांगतात, त्यांची पण गरज नाही. कारण आम्ही 75 वर्ष आम्ही आमची लोकशाही टिकून ठेवली. लोकशाही टिकून ठेवणं हे त्या देशाचं चारित्र्य आहे, कॅरेक्टर आहे. आणि आज जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आमची भारत माता आहे. मित्र, मी तुम्हाला सांगतो, खरं आपलं जे पिढी आहे त्यांना फार देशासाठी काही करता आलं नाही. आम्ही स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊ शकलो नाही. काही लोक गोळीबारात गेलेत, काही इन्किलाब जिंदाबाद म्हणत हसत हसत फासावर गेलेत, काहींनी मुझे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणत हौतात्म्य पत्करलं. 8 ऑगस्ट 1942 सकाळी 7:35 महात्मा गांधींनी सांगितलं, डू ऑर डाय. हे जी आमची परंपरा आहे, पण आज आम्ही ती परंपरा कुठेतरी विसरत चाललो. जर हा देश आम्हाला महान करायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट असेल की नॅशनल कॅरेक्टर आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. आणि हे अशाच कार्यक्रमातून होतं. मी शिवमुद्रा ग्रुपचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ज्या ज्या व्यक्तींना छत्रपती पुरस्कार दिले आहेत, निलेशजी फक्त छत्रपती पुरस्कार म्हणू नका, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार म्हणा. आजच निर्णय घेऊन टाका, छत्रपती शिवाजी महाराज विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराज असं नाव द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 4 तालुक्यातल्या लोकांनी, भोर, वाई, माणगाव आणि मावळ, या 4 तालुक्यातल्या मावळ्यांनी जगाचा इतिहास बदललेला आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. इतक्या बुटभर लोकांनी जगाचा इतिहास बदलला असं जगात कुठेच उदाहरण नाहीये.
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी आपण हा पुरस्कार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्ट्रॅटेजिस्ट नव्हते. मी एकच उदाहरण त्यांचं सांगितलं की 10 नोव्हेंबर 1659 रोजी 2:31 त्यांनी अफजल खानचा वध केला. तिथं सामान्य माणूस राहिला असता, अरे आता ही मोठी लढाई संपली, आपण आता महाबळेश्वर आहे, थोडं आपण आता थंड हवेचं ठिकाण एन्जॉय करू. पण शिवाजी महाराजांनी 7:35 सर्व सैन्य गोळा केलं. 10 नोव्हेंबर 1959 पहिलं हल्ला केला वाईच्या खोऱ्यावर, तिथून हल्ला केला वारणा खोऱ्यावर, तिथून चढाई केली कोल्हापूरवर आणि तिथून चढाई केली धारवाडवर. 15 नोव्हेंबर 1659 तर 1 डिसेंबर 1959 सकाळी 7 वाजेपर्यंत जवळजवळ 17,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्यांनी काबीज केला होता. असं नेतृत्व मी तरी पाहिलं नाही. मी अमेरिकेत कमांडो कोर्स केला, रेंजर्स कोर्स केला, इस्रायलमध्ये माशॉचा पण कोर्स केला. पण इतका ताकदीचा माणूस. आणि एकच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली की राजासाठी लढणारे सैन्य त्यांनी तयार केले नाहीत, राज्यासाठी लढणारे त्यांनी सैन्य तयार केलं. आणि आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, एखाद्या व्यक्तीसाठी लढणारी माणसं नाही पाहिजे, देशासाठी लढणारी माणसं आपल्याला तयार करावी लागतील. वतन की इज्जत लूटने न देंगे, खुद मिटेंगे लेकिन तुझे मिटने न देंगे, लिखेंगे खून से इतिहास लेकिन तिरंगा तुझे झुकने न देंगे, तिरंगा तुझे झुकने न देंगे. आमचं उत्तरदायित्व तिरंग्यासाठी असलं पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेसाठी असलं पाहिजे. संभाजी महाराजांचा वध झाला 1689 मध्ये. 1689 ते 1707 महाराष्ट्रामध्ये कुणी सेनापती नव्हता, कुणी मार्गदर्शन करायला नव्हतं. तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्र औरंगजेबाविरुद्ध लढला. संताजी धनाजी जाधव असतील, संताजी घोरपडे असतील. आणि ज्यावेळेस औरंगजेब वारले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अल्लाचा खूप ऋणी आहे, मला शत्रू कोणी, अल्लाने मला शत्रू कोणाला दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रू दिलं. असा राजा, जाणता राजा, मी सांगतो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत होणार नाही, हे मी आपल्याला सांगतो, एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो. फक्त इथंच नाही, व्हिएतनामचं युद्ध सुरू झालं 1968 ते 1984. युद्ध कोणाबरोबर? एक छोटासा व्हिएतनाम देश. आणि त्याच्या विरोधात कोण? जगातली सगळ्यात बलाढ्य शक्ती अमेरिका. पण तिथे हो ची मिन्ह त्यांचे प्रमुख अध्यक्ष होते. त्यांना विचारलं पत्रकारांनी की तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीबरोबर 16 वर्ष युद्ध कसं लढलं? हो ची मिन्ह जे व्हिएतनामचे अध्यक्ष होते त्यांनी एकच सांगितलं की माझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीचा इतिहास वाचला, त्यांचं पुस्तक मी जवळ ठेवलं, ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यामुळे मी अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला नमवू शकतो. आणि आज सुद्धा त्यांच्या समाधीजवळ आहे लिहिलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं चिरविश्रांती घेत आहे. हे हो ची मिन्हच्या समाधीजवळ आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आज बघितलं तर हा स्वातंत्र्य सैनिकांच्या पुतळ्यांचं अनावरण करून भाऊसाहेब आणि चव्हाण, तुम्ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकून दिली. कारण या जबाबदारीचं उत्तरदायित्व होण्याचं काम मला करावं लागणार आहे. ये न समजो साथियों, स्वाधीनता में यूं ही मिली है. स्वाधीनता म्हणजे स्वातंत्र्य.
ये न समझो साथियों स्वाधीनता में यूं ही मिले, जो लड़े जो कुचले वो नींव के पत्थर बन के सवार है, जो लड़े वो कुचले वो नींव के पत्थर बन के सवार है, और ये महल शहीदों की चिताओं पे खड़े है, शहीदों की चिताओं पे खड़े। आज आम्ही लोकसेवा आयोगाचा सदस्य झालो. का झालो? त्याच्या मागे सर्व आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आहे. हे विसरून चालणार नाही. कारण त्यांनी जर त्याग केला नसता तर आज आपल्याला स्वातंत्र्याची फळे चाटता आली नसती. आणि त्यावेळेस त्यांनी कधी विचार केला नसेल स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन मिळेल किंवा स्वातंत्र्य सैनिका. पण आज आपण आपली मानसिकता बघतो. थोडं एखाद्या कार्यकर्त्याने काम केलं तो संध्याकाळी येऊन सांगतो की साहेब एनडीसी बँकेचा सोसायटीचा ठराव माझ्या नावाने करून घ्या तेवढा. ही आज आपली मानसिकता आहे. नाही तर पंचायत समितीचं तिकिटाचं जमतं का ते पण बघा. आता ते पण दिवस चालू झाले. पण या लोकांचा निस्सीम त्याग, या लोकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून भौतिक सुखाची तिलांजली देऊन केलेलं योगदान, आणि हे त्यांचं बलिदान त्यांचं योगदान वाया जाऊ देणार नाही. आणि ह्या ऋणातून मला उतराई पण व्हायचं नाही. या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या ऋणातून मला वैयक्तिकरित्या मुक्त व्हायचं नाही. हे ऋण मी चक्रव्याढ व्याजाने 100% परत करणार हे लक्षात घ्या. पूर्वी गावाकडे म्हणायचे हुशार जे सावकार आहेत ते बिल लावताना व्याज लावताना म्हणायचे एक शिमग्याचा महिना, एक होळीचा महिना, एक फाल्गुनचा महिना, एक मार्चचा महिना, एकाच महिन्यात 4 महिन्याचं व्याज. तसं भाऊसाहेब तुम्ही मला 5 महिन्याचं व्याज लावलं तरी चालेल, पण मी हे व्याजासकट परत करणार. आज इतक्या चांगल्या व्यक्तींचा सत्कार झाला. आता आमच्या ज्येष्ठ भगिनी समान श्रीमती निलिमाताई पवार मॅडम, त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. आज गावोगावी आमच्या मुली इंजिनियर होऊन IT मध्ये काम करतात. काही डेप्युटी इंजिनियर होतात, काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतात. आणि यांच्या मागची प्रेरणा सुद्धा ज्यावेळेस मराठा विद्या प्रसारक संस्थाची एक रोपटं लावलं गेलं त्या रोपट्यातून आज ही निर्मिती झालेली आहे. ताई मी MPSCचा सदस्य झालो हे सुद्धा माझ्यावर MEBचे उपकार आहेत. आणि या उपकाराची परतफेड मी करणार नाही. कारण जे MEPने आमच्यावर संस्कार घडवले, छोट्या शाळा होत्या. आज आमची नितानाय गावची शाळा श्रमदानाने आम्ही बांधली. जे आमच्यावर संस्कार झालेत त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करू शकतो. पण याच्या पुढे नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज शिवजयंतीच्या निमित्त तुम्ही मला वचन द्या की आम्ही आमचा तालुका, आम्ही आमचा जिल्हा, आम्ही आमचं राज्य सर्वोत्कृष्ट करणार. हे तुम्ही मला वचन द्या. दोन्ही हात उचलून करा. आज आमचा कसमादे किंवा बागलान, मी इस्रायल मध्ये गेलो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की म्हटलं याच्या पुढे स्पर्धा, तुमची स्पर्धा फक्त कसमादेच्या शेतकऱ्यांबरोबर राहणार इस्रायलची. आता आम्ही कसमादेचे शेतकरी बाकीच्या शेतकऱ्यांबरोबर स्पर्धा करणार नाही. आता खानदानी लढत तुमच्याबरोबर आमची राहणार कृषीच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत. आणि सांगायला अभिमान वाटतो इथं आमदार बोरसे साहेब असतील, कृष्णा भामरे असतील, खंडू अण्णा असतील, हे काही इस्रायलच्या शेतकऱ्यांपेक्षा कमी नाही आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि आज खूप चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं. मी बऱ्याचशा वेळा
मग सरकारी गाडीने प्रवास करत असताना ट्रकच्या पाठीमागे काय लिहिलेलं असतं तुम्ही ते लिहून घेतो. ट्रकच्या पाठीमागे काही काही गोष्टी फार चांगल्या लिहिलेल्या असतात. मी माझ्या सरकारी गाडीतून मुंबईवरून पुण्याला येत होतो आणि कसारा घाटाजवळ एक MP09 CA 8409 ट्रक चालला होता. त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलं होतं, क्यों मरते हैं सनम के लिए, क्यों मरते हैं सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए. आपण बऱ्याच वेळा आत्महत्या बघतो. क्यों मरते हैं सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, जिंदगी में कुछ करो ऐसा काम, तिरंगा नीचे आए तुम्हारी कफन के लिए, तिरंगा नीचे आए तुम्हारी कफन. आणि आज मला अभिमान वाटतो, जे आमचे टेंब्यातले आमचे भाऊबंद असतील, आमचे नातेवाईक असतील, ते सर्व तिरंग्यात गेलेले आहेत. आयुष्यात सगळ्यात मोठी उपलब्धी कुठली असेल तर तिरंग्यात तुमचा अंत्ययात्रा जाणं, तुमचा अंतिम प्रवास तिरंग्यात होणं, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, पण जे देशासाठी मरतात ते कायमचे जगतात. आणि आज मला अभिमान आहे, टेंबे गावात 34 स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि माझे नातेवाईक त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. याच्या पुढे अशी चांगली संधी मला मिळणार नाही. खरं हा कार्यक्रम मला शेवटपर्यंत बघायला आवडला असतं. ज्यांना छत्रपती विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाले, त्या पुरस्काराचं अत्यंत मी हृदयापासून अभिनंदन करतो, अंतःकरणापासून अभिनंदन करतो. तसंच निलेश चव्हाण, भाऊसाहेब आहिरे यांनी सुद्धा खूप चांगला उपक्रम हाती घेतला की हे पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना टॉनिक मिळतं, चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा वाढते. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकच गोष्ट होती, बक्षीस आणि शिक्षा ताबडतोब दिल्या जात होत्या. आणि ज्या देशामध्ये बक्षीस आणि शिक्षा ताबडतोब दिल्या जातात त्या देशामधली कायदा आणि सुव्यवस्था सगळ्यात चांगली असते. त्यामुळे आदर्श राज्य कसलं असलं पाहिजे. आता मी माझा वैयक्तिक शेवटचा अनुभव सांगतो. मी 1987 ला महाराष्ट्रात MPSC ला दुसरा आलो होतो पूर्ण राज्यामध्ये. 29 जून 1987 ला DYSPचं ट्रेनिंग जॉईन केलं. त्या दिवशी मी 15 रुपयाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि 35 रुपयाची फ्रेम घेतली आणि तो फोटो 35 वर्ष माझ्या पाठीमागे, खुर्चीच्या पाठीमागे 35 वर्ष लावला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मी त्या दिवसापासून काम केलं. छत्रपतींचा 4x3चा फोटो खुर्चीच्या पाठीमागे लावणारा भारतातला पहिला आणि शेवटचा IPS आहे. त्यामुळे भाऊसाहेब सर्व काम सोडून या कार्यक्रमाला मिळालं. आणि त्यामुळे शेतकरी, मी जिथं चार्ज घेतल्याबरोबर शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता, शेतकऱ्यांचे जे पैसे बुडवले जात होते, 50 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वसूल करून दिले घरपोच. कोर्ट नाही, केस नाही, तारीख नाही, पहिले ऍक्शन बाद में सेक्शन. आणि जो कायदा आता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पण तीच भूमिका असायची, जर त्यांच्या घोड्यांच्या माध्यमातून जर सकाळी शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी झाली, दिवस मावळण्याच्या अगोदर त्याच्या घरात नुकसान भरपाई जायची. आमदार साहेब, तर जर आम्ही शेतकरी सक्षम केला नाही तर हा देश महासत्ता कधी होणार नाही. मला माझ्या राज्यातल्या सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पाहिजे आणि माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आणि जर आपण एवढं सर्वजण मिळून करू शकलो तर आमचा शेतकरी एवढा श्रीमंत आहे, त्याला सबसिडीची गरज पडणार नाही, कर्जाची गरज पडणार नाही,
पण आमचा बळीराजा सरकारला कर्ज देईल एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये, लक्षात घ्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला भाषण करण्याची संधी दिली. मी जैन इरिगेशनचे अजित जैन साहेब, मी त्यांच्या रेस्ट हाऊसवर थांबलो होतो आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे 12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो. मी आयजी नाशिक असताना, त्यांच्या पाटील साहेबांना माहित नसेल पण तुमच्याकडे एक खूप चांगलं चित्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. अजय भाऊंनी सांगितलं की साहेब तुमच्यासारखा मला एक चित्र डोनेट करायचं होतं. भवरलाल भाऊंनी ते 85 मध्ये काढून ठेवलेलं आहे, पण मला ते चित्र कोणाला भेट द्यायचं हे आतापर्यंत मला समजत नव्हतं, पण हे चित्र मी तुम्हाला भेट देतो. आणि आज लाखो रुपयाचं ते पेंटिंग माझ्या दिवाणखान्यात आहे. आयुष्यातली तेवढी मोठी गिफ्ट मला अजून मिळालेली नाही, हे लक्षात घ्या. तर आज खूप योगायोग आलेत. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. पुरस्कार्थी सर्वांनी परत यशवंत व्हावं, गुणवंत व्हावं, नामवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं, भाग्यवंत व्हावं अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि या सगळ्यात महत्वाच्या कार्यक्रमाला ज्या एका आयरेच्या हस्ते जे महाराष्ट्राचे काय एक अत्यंत आदर्श आमदार, आदर्श स्वातंत्र्य सैनिक, आदर्श महानायक, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची मला संधी दिली. मी माझ्या मनालाच प्रश्न विचारतो की प्रताप दिवाकर तुम्ही सक्षम आहात का या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी? हा प्रश्न मी माझ्या मनाशी विचारतो. पण आता ते सक्षमता आणण्यासाठी सर्वांचे मला शुभाशीर्वाद लागतील. आणि मी सुद्धा आजपासून ठरवतो, अंगातला शेवटचा रक्ताचा थेंब, शेवटचा श्वास आणि शेवटचा घामाचा थेंब हा देशासाठी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे मला शुभाशीर्वाद लागतील. आणि आज आपण एक चांगल्या कार्यक्रमाला साक्षीदार होऊन आलात, त्याबद्दल माझ्या माता, बंधू भगिनींचं, तरुण मित्रांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपण उभारून किंवा जयंती साजरी करून होणार नाही. शिवाजी महाराजांचा विचार, आदर्श राज्याची संकल्पना आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि मी तर हे सांगतो की प्रत्येक सरकारी नोकराच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र द्या. बाकी त्यांना कायदे पण शिकू नका. ते आज्ञापत्राचं वाचन केलं किंवा त्या आज्ञापत्राने जर त्याच्याप्रमाणे ते वागलेत सरकारी अधिकारी, तर हा देश महासत्ता होईल हे मी सांगतो. शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.